मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो, जर उद्या आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो तर पुढच्या 5 वर्षाच्या आत आष्टी, पाटोदा, शिरूर या 3 तालुक्यापैकी जिथं योग्य जागा असेल तिथं कमीत कमी आमच्या 20,000 युवकाच्या हाताला काम मिळेल अशी MIDC मी उभा करून दाखवील. आज इथं MIDC नाही म्हणून आमचा युवक पुण्याला, पिंपरी चिंचवडला, पनवेलला, चाकणला, नवी मुंबईला, रांजणगावला, तळेगावला जातोय. त्याची इच्छा नाही जायची, पण इथं त्याच्या हाताला काम मिळत नाही म्हणून नाईलाजानं त्याला जावं लागतंय. त्याचं अर्ध लक्ष कामात आहे आणि अर्ध लक्ष त्याचं घरी आहे. आई वडील वयस्कर आहेत, त्यांच्या गोळ्या औषधाचं काय, त्यांचं जेवणाचं काय, त्यांच्या दुखण्या भाण्याचं काय. जर इथं त्याच्या हाताला काम मिळालं तर आमचा तो तरुण आई वडिलाची सेवा करू शकतो, काम करू शकतो आणि शेतीचं थोडं मागं पुढे बघू शकतो. त्या दिवशी 9 तारखेला आम्ही सगळ्या नेते मंडळींनी पवार साहेबाला विनंती केली की साहेब आम्हाला स्वतःसाठी काही नको, पण या तालुक्यात कारखाना आणि MIDC करून आपण द्या. आणि मला अभिमान आहे की शरद पवार साहेबांनी 9 तारखेला शब्द दिला की या मतदारसंघातला कारखाना आणि MIDCचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी ही आदरणीय शरद पवार साहेबांनी स्वतः घेतली.